बसव व्याख्यानमालेमधील आज आपण या ठिकाणी चौथं पुष्प गुंफतोय। आजच्या या चौथ्या पुष्पाचे वक्ते आदरणीय डॉक्टर मानतेश हिरेमठ सर यांचं या ठिकाणी बसव मंचावरती आगमन झालं आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, स्वागत करूया आपण त्यांचं। शरणू शरणार्थी। आजचे वक्ते आदरणीय डॉक्टर मानतेश हिरेमठ सर व बसव मंचावरतील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या या चौथ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न करावा। बसव व्याख्यानमालेमधील आज जे चौथं पुष्प गुंफणार आहेत त्याचे वक्ते आदरणीय डॉक्टर मानतेश हिरेमठ, चिखली 32 शिराळा। स्त्री मुक्तीच्या शोधात आम्ही या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत। मानतेश हिरेमठ सरांचं शिक्षण मराठीमधून MA झालेलं आहे, BEd सुद्धा केलेलं आहे, PhD नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। सर्वच शिक्षण बोर्डिंग शासकीय हॉस्टेल कमवावं शिका योजनेतून पूर्ण केलेलं आहे। PhDचा विषय नवकवितेची स्त्रीवादी चिकित्सा या विषयावर त्यांनी PhD केले। अशा या महान साहित्यिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीचं आज या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते चौथ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। सुस्वागतम स्वागतम शरणू शरणार्थी। जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। चौथ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय अशा उपस्थितीमध्ये संपन्न होतोय। श्री अक्कामादेवी वीरशैवमेला प्रतिष्ठानच्या सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण या ठिकाणी शिवतांडव स्तोत्र पठण करायचं आहे किंवा अन्य अशा प्रकारचं साहित्य असेल याच्या माध्यमातून ही सगळी साहित्यिक मंडळी नोंदवत असतात, दखल घेत असतात। हे जे विश्व स्त्रियांचं विंदा करंदीकरांनी नोंदवलेलं आहे याच्या पलीकडे स्त्री पोचलेली आहे का? आज तरी पोचलेली आहे का? अश्विनी धोंगडे म्हणतात एका कवितेमध्ये, त्या एक स्त्रीवादी लेखिका आहेत, कवयित्री आहेत। काय म्हणतात? मी कोण बाई, मी कोण बाई, मी 2 मुलांची आई। हां, त्याच्या अगोदरची एक ओळ आहे, मी कोण बाई, मी इकडची जाई, मी इकडची जाई, मी कोण बाई, मी 2 मुलांची आई, मी कोण बाई, मी सासू सासऱ्यांची दाई। आणि शेवटी म्हणतात त्या, मी कोण बाई, माझं मलाच ठाऊक नाही। बघा, म्हणजे तुमचा सगळा काळ भूतकाळ या ठिकाणी आठवायला हरकत नाही आहे। मी कोण बाई, मी इकडची जाई। जाई असेपर्यंत काय ती फुलासारखीच असते हो। आईबापाच्या घरी जोवर असते तोपर्यंत ती जाईच असते, फुलासारखीच असते। इकडून तिकडं वावर तिचा असतो, कोण रागावणार नाही, काय नाही, अगदी फुलासारखं तिला जपत असतात। पण एकदा का लग्नाच्या बोहल्यावरती ती चढली रे चढली की मग सुरू होते, मी कोण बाई, मी 2 मुलांची आई, मी कोण बाई, मी सासू सासऱ्यांची दाई, मी कोण बाई, माझं मलाच ठाऊक नाही। काळ बदललेला आहे, काळ बदललेला आहे। कदाचित कवितासुद्धा बदलावी लागेल आम्हाला भविष्यामध्ये, कारण आता पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही, राहत नाही। त्याला कारणं वेगवेगळे आहेत। आता कुटुंब कशी त्रिकोणी किंवा चौकोनी, आम्ही 2 आमची 2, हां, किंवा आमचं 1, आता एकावरच आलेलं आहे ते, आम्ही 2 आमची 2, असा एक आमचा त्रिकोण किंवा चौकोन, ना आत कोण ना बाहेर कोण, अशी परिस्थिती आलेली आहे। पण अश्विनी धोंगडेसारख्या कवयित्रीला अशा प्रकारच्या कविता का लिहाव्या लागल्या? कारण समाजामध्ये हे सगळं चित्र स्त्रियांच्या बाबतीतलं त्यांना दिसत होतं आणि म्हणून अश्विनी धोंगडेने अशा प्रकारची कविता लिहिली। या सगळ्या गोष्टीवरती महत्त्वाची अशा प्रकारची उपाययोजना कोणती असेल तर स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे। काय केलं जातं शिक्षणाच्या बाबतीमध्ये? आज बरीच प्रगती केलेली आहे आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये, पण तरीसुद्धा बऱ्याच कुटुंबामध्ये ज्यावेळी मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला काय चित्र दिसतं आपल्याला? चांगल्यात चांगले कोर्सेस, जिथं जास्तीत जास्त पैसा शिक्षणावरती मुलांच्या खर्च करायचा आहे तिथं दिवट्याचा विचार केला जातो। वंशाचा दिवा असतो ना तो, मग त्या वंशाच्या दिव्यानं घरदार पेटवलं तरी चालतंय, कारण वंशाचा दिवा आहे तो, बरोबर आहे। आणि मुलगी असेल तर ग बस, तुला कशाला एवढं शिक्षण पाहिजे, तुझं ग्रॅज्युएशन म्हणजे लग्नाची पहिली पायरी असते, कारण मुलगी किमान
ग्रॅज्युएट पाहिजे, म्हणून केवळ तिला ग्रॅज्युएट करायची. अजूनही चांगलं आपल्या मुलासारखंच मुलीला शिकवण्याची मानसिकता फार कमी पालकांची, फार कमी आईवडिलांची असलेली आपल्याला दिसते. हा विचार कुठंतरी या ठिकाणी बदलला पाहिजे, नाहीतर मग परिस्थितीमध्ये फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही आहे. काय चित्र दिसतं बघा आजकाल. करार पद्धतीचे विवाह यायला लागलेले आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे संस्कृती कुठंतरी रसातळाला जाते की काय, संस्कृती कुठंतरी संपते की काय, अशी एक भीती वाटायला लागलेली आहे. हे पाश्चात्य देशातून आलेलं फॅड आहे सगळं. म्हणजे आज आपल्या देशातल्या, आपल्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण पाश्चात्य लोक करत आहेत आणि तिकडच्या काही अंधानुकरण गोष्टी आपण या ठिकाणी आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे काय, जोपर्यंत पटतंय तोपर्यंत राहायचं, पटत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं. आज दोन प्रश्न प्रामुख्याने आहेत. एक, मुलांची आणि मुलींची सुद्धा वय वाढत चाललेली आहेत. आपल्या समाजाचे सुद्धा ज्यावेळेला मेळावे होतात त्यावेळेला मुलींच्या आणि मुलांचं लग्नाचं वय अभाव 30, 30च्या आत नाहीच. आपणच आहोत त्यातले घटक. आपल्याला चिंता, कारणं काही असोत, कारणं अनेक अशा प्रकारचे आहेत. हे पडते की नाही. त्याच्या पुढं जाऊन करार पद्धतीनं, आता तर ते म्हणे लिव्ह इन रिलेशनशिप. कुठं समाज चाललेला आहे, कुठं माझी आई बहीण चाललेली आहे. बरं, ह्याला कोण कारणीभूत आहे? तुम्हीच आहात, तुम्हीच आहात. आम्ही नाही असं नाही, आम्ही आहोतच, पण जास्त करून आपण आहात. कारण संस्कारांची मक्तेदारी तुमच्याकडेच दिलेली आहे ना ह्या व्यवस्थेनं, इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेनं. याची सुरुवात कशी झाली? एक फ्रेंच विदुषी आहे सिमॉन दी बोव्हार नावाची. सिमॉन दी बोव्हार नावाचे एक फ्रेंच विदुषी आहे. तिनं सेकंड सेक्स नावाचा एक ग्रंथ लिहिला. म्हणजे हा शब्द उच्चारल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतात. त्याचा अर्थ तसा नाही आहे. सेक्स या शब्दाचा अर्थ लिंगभाव. आता लिंगभाव या शब्दाचा अर्थ पुन्हा काय? स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी. त्या काय म्हणतात? बाई म्हणून कोणी जन्माला येत नाही, नंतर तिला बाई बनविलं जातं. बघा काय म्हणतात त्या ग्रंथामध्ये. बाई म्हणून कोणी जन्माला येत नाही, नंतर तिला बाई बनविलं जातं. नंतर म्हणजे कधी बनविलं जातं आणि कोण बनवतो? दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. नंतर म्हणजे जन्मानंतर. कोण बनवतो? समाज नावाची व्यवस्था बनवते. घरसुद्धा त्याच्यामध्ये झालं बरं का. समाज नावाची व्यवस्था त्याच्यामध्ये बनवते. सुरुवातीपासून संस्कार करत असताना, आता थोडासा काळ जरी बदललेला असला तरी थोडंसं पाठीमागं जर आपण जाऊन बघितलं तर मुलीनं अमकं करावं, मुलानं अमकं करावं. मुलीचे कपडे वेगळे, मुलाचे कपडे वेगळे. झाडू कुणी मारायचा? मुलीनंच मारायचं. बरं, खेळणी देत असताना मुलांना आपण कशा प्रकारची विभागणी करतोय बा? इथं सुद्धा लिंगभाव. खेळणी मुलांना देत असताना सुद्धा लिंगभाव. म्हणजे काय? जेवणा पाण्याचा खेळ जो असतो त्यामध्ये जी खेळणी असतात ती सगळी मुलीच्या वाट्याला येतात आणि बॅट बॉल ह्या देवट्याच्या हातात असतात. बरोबर आहे? जीन्सची पॅन्ट मुलाच्या अंगावरती असते आणि फ्रॉक जो असतो तो मुलीच्या अंगावर. म्हणजे ही काय आहे? नंतर तिला बाई बनविलं जातं, यातलाच भाग आहे. मुलं शिकून थोडीशी मोठी झाली की तिला सांगितलं जातं, काय गा 7च्या आत घरात. चांगली गोष्ट आहे, ती मुलींनी पाळलीच पाहिजे. कारण आज समाज तितका सुरक्षित राहिलेला नाही किंवा आम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही. पण मुलीला ज्या पद्धतीनं आपण समजावून सांगत असतोय की बाई तू 7च्या आत घरातच आली पाहिजेस, तसं मुलांना किती पालक सांगत असतात, हो तू सुद्धा 7च्या आत घरात आला पाहिजे. कारण बाहेर मुलगी सुरक्षित का नाही? आपणच जन्म दिलेल्या कुठल्या तरी मुलांच्यामुळे नाही. प्रवृत्ती सगळीकडे असतात. बरोबर आहे ना? म्हणजे ज्या पद्धतीनं
मुलगी म्हणून आपण तिला वेगळ्या अशा प्रकारची वागणूक देत असतो, तिच्या सुरक्षिततेसाठी म्हणा, तिच्या काळजीपोटी म्हणा, किंवा अन्य कोणत्या कारणासाठी म्हणा, पण तीच गोष्ट मुलांच्या सुद्धा वाट्याला आली पाहिजे आणि त्यालासुद्धा ती गोष्ट जाणीव करून दिली पाहिजेत. त्यालासुद्धा प्रत्येक मुलीकडं बघत असताना, प्रत्येक स्त्रीकडं बघत असताना आई आणि बहीण या नात्यानेच तू बघितलं पाहिजे. अशा पद्धतीचे संस्कार जर आपण करायचा प्रयत्न केला तर मला वाटतंय आज समाजामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले असतात त्या प्रश्नापैकी 50 ते 60-70% प्रश्न आपोआप नाहीसे होतील. याला दोष दुसऱ्याला देऊन चालत नाही, याला दोष तुमच्या आमच्याकडेच हा दोष आहे. त्यामुळे ही समाजव्यवस्था सुधारायची असेल तर आपणच त्याच्यामध्ये या ठिकाणी सुधारणा घडवली पाहिजे, तरच हे शक्य होणार आहे. काल परवाचं एक उदाहरण मला दिसतं. काय हो, अशोक खरात नावाच्या या भोंदू भावानं बघा, नावसुद्धा काढल्याबरोबर अशा किळसवाण्या नजरा झाल्या आपल्या, बरोबर आहे ना. आकडा कुठवर गेला. तिथं कोण शेता बांधावर राबणारी माऊली गेली असेल का हो त्याच्या फार्म हाऊसमध्ये? तिथं शक्यच नाही. सगळ्या उच्चभ्रू व्यवस्थेतल्या आणि ज्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती आणि ज्याला गरज होती अशा प्रकारच्या विचारणाची, त्याच माता भगिनी तिथं गेल्या. पण त्या आमच्याच माता भगिनी आहेत, कुठल्याही स्तरातल्या असू देत, कुठल्याही घराण्यातल्या असू देत, कुठल्याही आर्थिक स्तरातल्या असू देत, पण त्या आमच्याच माता भगिनी आहेत. मला सांगायचं काय आहे? मला सांगायचं आहे की कर्मकांडावरती आणि अंधश्रद्धेवरती आपण किती विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या बसवेश्वरांनी काय केलं होतं? एकेश्वरवाद मांडला. बसवेश्वरांनी काय म्हटलं? एकेश्वरवाद म्हणजे काय? एकच ईश्वर, आत्मलिंग, परमलिंग. आपण काय करतोय आज? आपण काय करतोय बघा. मला तुमच्या धार्मिक भावना भडकवायच्या नाहीत, दुखवायच्या नाहीत, अजिबात नाही आहे. कारण संविधानानं दिलेला तो अधिकार आहे, बसवण्णांनी दिलेला तो अधिकार आहे, बाकीच्या सगळ्याच समाज धोरणांनी दिलेला तो अधिकार आहे. पण आपण कुणीकडे चाललेलो आहोत? लिंगपती एकपती हे वचन आहे, सुप्रसिद्ध आहे, हे तत्त्वज्ञान आहे आमच्या समाजाचं, आमच्या धर्माचं. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही या बैठकीला पळतोय, त्या बैठकीला पळतोय. हे समाजात चित्र आहे की नाही? माझ्या आयांनो, माझ्या भगिनींनो, तुम्ही सांगा मला, मी जर चुकीचं बोलत असेल तर. तो सांगण्याचा अधिकारसुद्धा आहे. म्हणजे आम्ही काय करतोय? आमचं सोडतोय आणि पळत्याच्या पाठीमागं धावतोय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. माझी हात धरून तुम्हाला विनंती आहे. मग ह्या सगळ्या धुरीणांनी हा जो विचार आम्हाला दिलेला आहे त्या विचारापासून आपण कुठंतरी लांब जातो आहोत असं आपल्याला वाटत नाही का? अहो, सगळं तत्व एकत्रच सामावलेलं आहे. या माऊलीनं काय केलं? अक्क महादेवीचं चरित्र किती लोकांनी तुम्ही वाचलीत? गोविंद पानसरे यांना व्याख्यानाला जायचे आणि ते विचार वेगवेगळ्या जयंतीच्या निमित्तानं, कधी बसव जयंतीच्या निमित्तानं जायचं. मग बसव जयंतीच्या निमित्तानं गेल्यानंतर प्रश्न विचारायचे. बसवेश्वर किती जणांना माहीत आहेत? बसवांना किती जणांना माहीत आहेत? 100% सगळ्यांचे हात वर. बसवण्णांची किंवा इतर शरणांची पुस्तकं, वचन साहित्य किती जणांच्या घरामध्ये आहे? काही मोजके हात वरती राहायचे. त्याच्या पुढचा प्रश्न त्यांचा असायचा, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ही सगळी पुस्तकं आहेत, ग्रंथसंपदा आहे, ती ग्रंथसंपदा किती जणांनी वाचलेली आहे? सगळे हात खाली यायचं, चुकून एका दुसरा हात वरती राहायचं. माझ्या माता भगिनींना माझी एक कळकळीची आणि नम्र अशा प्रकारची विनंती आहे की किमान आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान जे आहे, आपल्या शरणांनी जे लिहिलेलं आहे, त्याचबरोबर समाजातल्या इतर चांगल्या माणसांनी जे जे लिहिलेलं आहे ते किमान थोडंसं उघडून आपण वाचलं पाहिजे. कारण वाचनानं जी क्रांती होते, वाचनामुळे जो समाज सुधारतो, वाचनामुळे जे आमचं घर बदलतं, वाचनामुळे आमच्या घरामध्ये जी क्रांती होती ते इतर कोणत्याही गोष्टीमुळे क्रांती होऊ शकत नाही आहे. माझ्या बसवण्णांनी तेच सांगितलं. आज संसदेमध्ये 33% आरक्षण महिलांना द्यावं अशा प्रकारची एक चर्चा चालत आहे. संसदेमध्ये 33% आरक्षण द्यावं म्हणजे आजपर्यंत तिथं आरक्षण आहे का? नाही. स्थानिक स्वराज्य संस्था सोडल्या तर बाकीकडं हे आरक्षण फारसं नाही, दिसत नाही आपल्याला. माझ्या बसवण्णांनी स्त्रियांना संसदेमध्ये, त्यावेळच्या संसदेमध्ये 12व्या शतकामध्ये 70 स्त्रिया, 70 शरणी त्यावेळच्या संसदेमध्ये होता, ज्याला अनुभव मंडप आपण म्हणतोय.
850 वर्षानंतर आमच्या सरकारला जाग येते. माझ्या माता भगिनींना तिथं स्थान. आता त्यातलं काळं बेरं तुम्हाला माहीत आहे. मी मगाशी काय म्हटलं, थोरांची ओळख बाजूला राहायला लागल्याने चोरांची ओळख करून द्यायची वेळ येणार आहे माझ्या सगळ्या मुलांना, माझ्या समाजाला. ते कुठंतरी थांबवायचं असेल तर आपण जागं झालं पाहिजे. त्याच्या पाठीमागचं काय काळं बेरं तत्त्वज्ञान आहे ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपण काय करतोय, काय फरक पडतोय, काय काय करण्यात तिकडं. म्हणजे आपण चांगल्या समाजाचे घटक असूनसुद्धा अशा प्रकारचा जेव्हा विचार करतोय त्यावेळेला त्यांचं फावतं आणि मग चुकीच्या गोष्टी, चुकीच्या धारणा या समाजामध्ये कुठंतरी रुजायला लागतात. मग या लोकांच्याकडून आपण शिकून काहीच फायदा नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून बसवण्णांचे आभार मानले पाहिजेत, अक्कमहादेवीचे आभार मानले पाहिजेत की त्यावेळेच्या या संसदेमध्ये 70 शरणींचा सहभाग. शरणांचा सहभाग महत्त्वाचाच होता, पण शरणींचा सहभाग होता. तळागाळातल्या कोणकोणत्या अगदी खालची सगळी कामं ती करत असायची अशा सगळ्या स्त्रिया. म्हणजे तिथं अस्पृश्यता नव्हती, म्हणजे तिथं विषमता नव्हती, जातीभेद नव्हते. म्हणून आज लिंगायत समाजामध्ये 18 पगड जाती जमातील ती सगळीच माणसं आहेत. कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये जरी ते चित्र दिसत नसलं तरी देखील 18 पगड जातीतल्या सगळ्या स्त्रियांना दीक्षा देऊन माझ्या लिंगायत पंथामध्ये या धोरणांनी सामावून घेतलेलं आहे. ही किती अस्पृश्यता आणि विषमता नष्ट करण्याचं काम महात्मा बसवण्णांनी, अक्क महादेवी आणि इतर शरणांनी केलेलं आहे. म्हणून स्त्री मुक्तीचे आद्य प्रणेते जर कुणाला म्हणायचं असेल तर ते महात्मा बसवण्णांनाच म्हणावं लागेल. आणि याच्यावरती मी एक शोधनिबंध लिहिलेला होता पूर्वी इस्लामपूरच्या राष्ट्रीय सेमिनारमध्ये. तो मी वाचला होता आणि त्याला प्रथम क्रमांक दिला गेलेला होता. तोपर्यंत म्हणा लागले, सर बसवण्णा कोण आणि बसवण्णा स्त्री मुक्तीचे आद्य प्रवर्तक आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं. पण आता त्या सगळ्या कन्नडमध्ये असलेल्या वचनांचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे आणि त्याचे खंड प्रसिद्ध झालेले आहेत. हिरेमठ ट्रस्ट जे आहे बेंगलोरला वेडी जत्तींचं, त्यानुसार त्या सगळे वचन साहित्य आलेलं आहे. आपण ते वचनं आणली पाहिजेत. आणि माझ्या आया बहिणींची काय वचनं आहेत ज्या शिकलेल्या नव्हत्या तरी देखील त्यांनी ते सगळं हे केलं. अशोक खराच्या वेळेला माझ्या बहिणाईंची आठवण होते बघा मला. बहिणाई कोण होत्या? अडाणी स्त्री हो. जात्यावरती सकाळी पहाटे 4 आणि 5 वाजता उठून ज्वारी, गहू, इतर काय असेल ते दळायला बसत असायच्या. त्यावेळेला ओव्या गातात त्यावेळेला म्हणतात, अरे नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू, माझं दैव मला कळे, नको माझ्या दारी येऊ. किती पुढची होतो विचार करणारी ही बहिणाई. किती पुढची होती. हा सगळा भाग जर माझ्या माता भगिनीने अभ्यासला असता, शिकला असता आणि तो प्रत्यक्षात अंमलात आणला असता, जीवनात रुजवला असता, तर या अशोक खरात सारख्या हुंदुगिरी करणाऱ्या माणसाकडे जाऊन फसल्या गेल्या नसत्या. त्यामुळे माझ्या माता भगिनींनी आमच्यातला विवेक जो आहे तो विवेक नेहमी जागा ठेवला पाहिजे. तुमचा असतोच विवेक जागा. कारण वर्षानुवर्ष तुमचं दमन केलं गेलेलं आहे, वर्षानुवर्ष तुम्हाला दास्यत्वात ठेवलं गेलेलं आहे, म्हणून तुम्ही इथवर आहात. ते जर पुरुषप्रधान व्यवस्थेनुसार तुम्हाला सगळ्याच गोष्टी मुक्त केल्या असत्या तर आज कदाचित आमच्याहीपेक्षा कितीतरी तुम्ही वरती गेल्या असत्या. आज माझी माता भगिनी कुठंही कमी नाही आहे. अहो अंतराळात राहते 6-6 महिने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. ही छोटी बाब आहे का? ही छोटी बाब नाही आहे. आज सीमेवरती लढणारी माझी माता भगिनी आहे. ही कमी गोष्ट आहे का? म्हणजे शस्त्र चालवणं, ताकदीचे प्रयोग करणं हे केवळ पुरुषांची मक्तेदारी असा एक काळ होता. आज कुस्तीत मागं आहे का? आज पोहण्यात, स्विमिंगमध्ये कमी आहे का? आज रायफल चालवण्यात ती कमी आहे का? आज पत्रकारितेत कमी आहे का? आज चित्रपटसृष्टीत कमी आहे का? म्हणजे कोणतीही क्षेत्र अशा प्रकारची घ्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची ही भगिनी पुढं असलेली आपल्याला दिसते. मला मंगला आठल्यकर यांचं आधुनिक गार्गी नावाचं एक पुस्तक आठवतं. आधुनिक गार्गी, गार्गी जिवंत आहे असं एक पुस्तक आहे. कोण होती गार्गी? गार्गी, मैत्रेयी बौद्ध काळातल्या स्त्रिया होत्या, ज्या सभेमध्ये
वादविवादामध्ये भाग घेत असायच्या. म्हणजे बौद्ध काळातसुद्धा अतिशय चांगला होता बरं का. बौद्ध काळामध्ये सुद्धा स्त्रियांना एवढी मुभा होती. लोपामुद्रा आहे त्याच्यामध्ये. ह्या सगळ्याच बौद्ध काळातल्या स्त्रिया आहेत ज्या समोरासमोर वादविवाद करायच्या पंडितांच्या बरोबर, विद्वानांच्या बरोबर. आणि आधुनिक गार्गी नावाचं एक पुस्तक मंगला आठ्ठलेकरांनी लिहिलं. काय आहे त्या पुस्तकामध्ये? वाराणसीचा काठ आहे, ज्याला गंगा आपण म्हणतोय, गंगेमध्ये जाऊन डुबकी मारतोय बरं का. आपण फसायचं नाही. आपण लिंगायतवादी आहोत आणि लिंगायतांचं तत्त्वज्ञान एक वेगळं आहे. आमचा बसवेश्वर आणि इतर बाकीचे शरण सोडले तर शरण साहित्यामध्ये साहेब कुठंही कर्मकांडाला थारा नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आत्ता जर अलीकडं ते येत असेल तर ते दुसऱ्या लोकांच्या संगतीनं यायला लागलेलं आहे बरं का. हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. मग ती संगत आपण ठेवायची का तोडायची हे आपल्यावरती अवलंबून आहे. तर मंगला आठ्ठलेकरांनी जे गार्गी, आधुनिक गार्गी नावाचं पुस्तक लिहिलं, ही गार्गी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? गंगेच्या काठावरती आपल्या वडिलांच्या पश्चात चितेला भडागणी देण्याचं, चिता पेटवण्याची काम करणारी ती महिला भगिनी आहे. तुम्ही वाराणसीला जर गेला असाल तर काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. एकीकडे आपण गंगेचा उदो उदो करतोय, पण दुसरीकडे गंगेचं चित्र पाहिलं तर त्यातलं थेंबर पाणीसुद्धा आपण तोंडात घेऊ शकत नाही, इतकं दूषित झालेलं पाणी आहे. आणि त्याला आपण काय करतोय? तीर्थक्षेत्र म्हणून हे करतोय. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तुकोबाराय म्हणतात. तीर्थी धोंडा पाणी. तीर्थस्थळाच्या ठिकाणी काय आहे? दगडधोंडेच आहेत. आणि काल सरांनी सांगितलं ना, असं देव कुठं बघायचं तर सज्जन माणसांच्यामध्ये, सद्गृहस्थामध्ये तो देव शोधला पाहिजे. तर अशा तीर्थाच्या ठिकाणी ही आधुनिक गार्गी, तिला जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. दुसरी चिता रचलेली असते, त्या चितेला पाठ टेकून ती जेवत असते आणि इकडं दुसरी तिसरी चिता पेटत असते. मग तिथल्या सगळ्या बाकीच्या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या लोकांनी चिता पेटवण्यावरती तिच्यावर आक्षेप घेतला. हे स्त्री करू शकत नाही हे काम, तुला ते जमणार नाही, ते विधी वेगळे असतात वगैरे 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 सगळ्या गोष्टी तिच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला. पण ती बाई तिथल्या त्या पुरुषप्रधान व्यवस्थेला पुरून उरली. पुरून माझ्याकडे पौरोहित्य करण्याचं स्वातंत्र्य महात्मा बसवण्णांनी पहिल्यापासूनच माझ्या सगळ्या आया बहिणींना दिलेलं आहे. म्हणजे किती काळाच्या पुढं जाऊन विचार करणारे हे माझे धुरीण होते, याची कल्पना आपल्याला या ठिकाणी येऊ शकते. आई रिटायर होते नावाचं एक नाटक आहे. आई रिटायर होते नावाचं नाटक. रिटायरमेंटचं वय असतं सगळ्यांना. इथं ही सगळी मंडळी बसलेली आहेत. म्हणजे जरी व्यापार उद्यम करत असलीत तरी देखील ते 55-60 नंतर हळूहळू त्यातनं लक्ष कमी करतात आणि आपल्या वारसाच्या खांद्यावरती ती सगळी धुरा देतात. आता तू सांभाळायचं बाबा. देतात का नाही? देतात. नोकरदार मंडळी जी असतात, नोकरी व्यवसाय करणारी, ती 60व्या वर्षानंतर काही नाही, सुटलो रे बाबा एकदाचा ह्या सगळ्या कटकटीतून सुटलो. यांचा कधी विचार केला आहे का? डबल नोकरी हो, घरातली नोकरी प्लस बाहेरची नोकरी. पण तिची व्यथा कोण समजून घेतं का? कोणीच समजून घेत नाही. मग काय होतं, त्या नाटकातल्या माऊलीला 60 वर्ष ज्या वेळेला कंप्लीट होणार असतात, पूर्ण होणार असतात, त्याच्या अगोदर 3 महिने ती घरातल्या सगळ्या मंडळींना नोटिसा देते चक्क. आणि त्या नोटिशीमध्ये काय सांगते? मी अमुक अमुक दिवशी रिटायर होणार आहे, तरी घरातल्या सदस्यांनी तुमच्या तुमच्या कामाची सवय स्वतःला लावून घ्यावी. नोटीस देते आणि मोकळी होते. स्त्रियांचं असं म्हणणं आपण कधी मनावर घेतलंय? हसण्यावरती घेऊन जातात घरातली सगळी मंडळी. ही काय सांगते आहे म्हणतात. 1 महिना शिल्लक असताना पुन्हा स्मरण नोटीस. म्हणजे ही तशी ऐकत नाहीत ना, त्यांना थोडंसं तरी गांभीर्य त्याचं कळावं म्हणून 1 महिना बाकी असताना दुसरी नोटीस, स्मरणपत्र देते ती माऊली. आणि तो बरोबर तिचा रिटायरमेंटचा दिवस उजाडतो. नेहमी 5 वाजता उठून 10x10 मध्ये वावरणारी ती माऊली जी असते का नाही, ती त्या दिवशी निवांत 9 वाजता उठते. इतरांच्या प्रमाणे आळोके पिळोके देऊन ही पण नेहमीच्या सवयीनं सगळे उठतात आणि पटपट पटपट आवरून कामाला जाणारे असतात. सुना असतात, मुलं असतात. नवरा अगोदरच रिटायर झालेला असतो, त्याचा प्रश्नच नसतोय. धावपळ सगळ्यांची उडते. पाणी गरम करण्यापासून, नाश्ता जेवणाच्या डबापासून,
कुणाचे बूट मोजे कुठं आहेत इथं सगळे काढून ठेवण्यापर्यंत ती माऊली राबत असते आणि त्या दिवशी गंमत होते. कुणाचं साहित्य कुणाला माहीत नाही, म्हणजे कपाटात कुठली वस्तू ठेवलेली आहे, जेवणाचा डबा कुठं ठेवलेला आहे, त्या बरण्यांच्यामध्ये काय काय सुनांना पण माहीत नसतं. अलीकडच्या सुना आमच्या सगळ्या, होय का नाही, म्हणून लेबल लावावी लागल्यात. होय, सासूबाई 4 दिवस जर गेली आणि नोकरी करणारी सून असेल 10 वेळा फोन होतोय, आई बरं का, सासूबाई नाही आई. होय, आता त्याच्यात किती गोडवा असतोय तो वेगळा भाग. हां, आणि तिच्या आईला मात्र मम्मी, तिच्या आईला मम्मी आणि सासूबाईला आई, असो तो भाग वेगळा. मग आईना सारखा फोन असतो, कुठल्या डब्यात कुठल्या बरणीत काय ठेवलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. ही गंमत होते ना. हे दररोजच्या आमच्या तुमच्या घरातलं चित्र आहे. तशा पद्धतीनं काहीच सापडत नाही. कानाडोळा करतात, पहिला दिवस नोकरीला निघून जातात, संध्याकाळी येतात नोकरीवरून, घरची सगळी मंडळी सुना मुलं वगैरे, तरीसुद्धा चिडीचूप शांतता. आल्याबरोबर ह्यांना चहाचा कप, कोणाला कॉफीचा, कोणच्या आणि काय सवयी असतील ते सगळं आरामात मिळत असते ना, आतापर्यंत सवय झालेली आहे. पण कुणाला काहीही याच्यातलं मिळत नाही. थोडंसं सिरियस होतात, अरे आता कसं करायचं, भाऊ बोलतात, जावा बोलतात, अगं आता कसं करायचं, आता काय नाही हॉटेलला जायचं. तो दिवस हॉटेलवरती भागवतात. दुसरा दिवस उजाडतो, दुसऱ्या दिवशी पण तीच कथा. मग तिसऱ्या दिवशी थोडीशी जाग येते, नाही रे बाबा आता बहुतेक करून आई खरोखरच रिटायर झालेली आहे. मला वाटतं या नाटकातल्या स्त्रीनं जी रिटायरमेंट घेतली का नाही, तशा पद्धतीची रिटायरमेंट माझ्या सगळ्याच माता भगिनींना साठीनंतर असली पाहिजे. का नसावी? कर करा, मळमळ मळा, तळ तळा, शिजा आणि शिजवा, हे करण्यामध्ये आयुष्य. आणि ह्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, प्रेम आहे आपल्या माणसांच्या विषयी, होय की नाही. प्रेमा खातर हे सगळं चाललेलं आहे. मग ह्यांच्या मनामध्ये प्रेम नाही वय, यांनी कधीतरी केलं पाहिजे का नको. मारतील बरं का नंतर मला जाताना, थांबा चांगलं सांगून जाताय काय आमचं सगळं असं होऊ दे नका, माझ्या पाठीशी उभं राहा. असं जर काही घडलंच तर, हां, कारण मला पोचायचं उद्या कामावरती. ह्या असल्या सगळ्या भानगड्या आहेत. आणि हे कुठून आलेलं आहे, दोष त्यांचाही नाही हो. हे सगळ्या गोष्टी परंपरेनं चालत आलेल्या आहे. अमुक गोष्ट स्त्रीनंच केलं पाहिजे, तमुक गोष्ट स्त्रीनं केलं पाहिजे. पण दिवस बदललेले आहेत, दिवस बदललेले आहेत. का दिवस बदललेले आहेत? आता लग्नाचा प्रसंग सगळ्यांच्या घरामध्ये जवळपास येऊन ठेपलेले आहेत. काही जण त्याच्यातून जात आहेत, काही जण जाणार आहेत, हां, काही जण सुपात आहेत, काही जण जाता येत आहेत वगैरे वगैरे वगैरे. परिस्थिती काय, पाटावरती बसवायची. हां, सांग नाव, ती बिचारी लाजून बुजून नाव सांगायचं. नंतर शिक्षण, नंतर स्वयंपाक पाणी, त्यानंतर शेवटचा प्रश्न, पुरणपोळी येते का, मुलाखत एंड. आता मुलाखती व्हायला लागलेल्या आहेत. मुलाखत झाल्या तर या वर्गाच्या होतील. बस रे बाबा, सांग नाव. पुढं काय येणार, काय काय घरातलं काम येते सांग. मग आता नोकरी असेल तर काय करणार, कारण ह्या वर्गामध्ये आता नोकऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. का वाढलेलं आहे, ही सिरियसली शिकायला लागलेले आहेत. आणि ही मला माहीत आहे, मी कॉलेजवरती शिकवतो, पोरं किती सिरियस आणि मुली किती सिरियस आहे मला माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्र मुलींचं आहे. त्यामुळे उद्या काय होणार, पाटावरती बसायची वेळ माझ्या सगळ्या भावांच्यावरती येणार म्हणजे येणार, यात तीळ मात्र शंका नाही. आणि ते येऊ घातलेलंच आहे आता. आणि मग त्याला सगळ्या घरातल्या कामांची सवय लावून घ्यावी लागणार. हे जर खोटं वाटत असेल, बिन लग्नाचे विनाच कोण नाहीत ना, हां, नाहीतर सारखं डिवचायला लागलं, मला वाटलं इकडं काय आता धोक्याची घंटा वाजायला लागले की काय, असं हां. मग मुलांची काळजी करूया आपण, त्यांना शिकवूया बरोबर आहे ना. मग त्याला सगळ्या घरकामाची गंमत काय सांगतो बघा. इथं काय आहे, राजकारण आहे, खूप मोठं राजकारण आहे. काय राजकारण, पुरुषांना काय जेवण येत नाही म्हणताय. हॉटेलचे कुक कोण आहेत सांगा मला बघूया. आणि काय प्रशंसा करून येतोय, काय त्या हॉटेलच्या त्या कुकच्या हाताला चव आहे. मग घरात करायला काय होतं त्याला, घरात करायला काय होते, घरात इस्त्री कोण करते, होय का नाही. मुलांचे, मुलींचे, मालकांचे, सगळ्यांचे इस्त्री करायचं काम. परटाच्या दुकानात किती बाया काम करतात, कोण करते, सगळे पुरुष मंडळीच आहेत ना. मग घरात त्यांना घासायला काय होते, आपल्याच कपड्यांना आपण इस्त्री करतो, लाजायचं काय त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. म्हणजे जित्तं कांचन
जिथं जिथं पैसा ती सगळी क्षेत्र कुणाची? आमची, म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्थेची. आणि जिथं फुकटात तिथं सगळं यांनी करावं. बरोबर आहे का नाही? अर्निंग नाही, त्यामुळे ते तुमच्यावरती लादलं गेलं. आणि ज्या कामातून पैसा मिळतो, मग भले झाडू मारायचं काम असू देत. किती शिपाई आहेत स्त्रिया मला सांगा, शाळा कॉलेज किंवा कुठल्याही कार्यालयांच्यामध्ये. क्वचित आत्ता कुठंतरी असतील त्या सगळ्या, नाहीतर सगळे पुरुष आहेत. मग साफसफाई त्यांना जमत नाही, झाडू मारायला जमत नाही, सगळ्या गोष्टी येतात. पण तिथं पगार मिळतोय, पैसा मिळतोय, आणि इकडं फुकटात सगळं करून घेता येतं आहे. हे पुरुषी राजकारण आहे. हां, हे सगळं पुरुषी राजकारण आहे. त्यामुळे आम्हाला वर्षानुवर्षे या सगळ्या अशा प्रकारच्या दशामध्ये अडकवायची भाग. पण काळ बदललेला आहे. असं याचा अर्थ नाही आहे आम्ही मुक्त आहोत. हे प्रेमानं चाललं पाहिजे, आपुलकीनं चाललं पाहिजे, गोडी गुलाबीनं चाललं पाहिजे. कारण भविष्यामध्ये संसार टिकतील याची खात्री नाही आहे. घटस्फोटाचं प्रमाण बघा. आज सगळ्यात मोठी चिंता त्याची आहे. म्हणजे लग्न होत नाही ही एक चिंता, आणि लग्न झाल्यानंतर ते टिकवायचं कसं ही त्याच्यापेक्षा मोठी चिंता लागून राहिलेली आहे. आणि कधी 4-6 महिने, 8 महिने, वर्ष, 2 वर्ष याच्या आतच बरं का हे सगळं तुटातुटी होत चाललेलं आहेत. शिराळ्यात एक आमच्या वकील मॅडम आहेत, नेहा सूर्यवंशी मॅडम म्हणून. कधीतरी आमचं बोलणं असतं, एका विचारसरणीचे आम्ही असल्यामुळे त्या सांगायला लागल्या, सर फार विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारणं काहीही असू द्यात, पण फार विचित्र अशा प्रकारची परिस्थिती आहे. पुढच्या नजीकच्या 20-25 वर्षामध्ये ही लग्न व्यवस्था, हा संस्कार जो आहे लग्न नावाचा, हा मोडकळीस येतोय की काय, अशा प्रकारची एक भयानक भीती वाटायला लागलेली आहे. जसं ह्यांच्याकडं चुका आहेत तशाच ह्यांच्याकडं सुद्धा चुका आहे. आज प्रत्येकीलाच नोकरीवाला नवरा पाहिजे आहे ना. दोषी आम्हीच आहोत. नोकरीवाला आहे हो. पण मला वाटतंय नोकरीवाल्या कितीतरी पुरुषांनी बिन नोकरीवाल्या स्त्रियांना करून घेतलंच की. बरोबर आहे ना. मोठ्या मनानं करून घेतलं, कधी अपेक्षासुद्धा केलेली नाही. मग नोकरी करणाऱ्या मुलीनं, चांगल्या सुशिक्षित, निर्व्यसनी, चांगल्या सगळ्या गोष्टींची सवय असणाऱ्या पोराला का स्वीकारू नये मोठ्या मनानं? नाही, आमची तिथं काय स्तर आड येतोय. स्तर आम्ही करून घ्यायचं वे. मी नोकरी करणार आणि तो आईत खाऊ म्हणून घरात खाणार, असा विचार या वर्गाने आत्तापर्यंत केला असता तर नाही. तडजोड आहे. संसार म्हणजे काय आहे? तडजोड आहे. त्यामुळे ह्या तडजोडीनं प्रश्न मिटू शकतोय. म्हणून आपण विचार केला बरोबर, आणि काळाबरोबर जायचं असेल, ह्या सगळ्या व्यवस्था टिकवायच्या असतील, लग्न नावाची संस्था ही मोडकळीस येऊ द्यायची नसेल, तर हे प्रश्न तितक्याच गांभीर्यानं हाताळून ह्या जोडी फुटू नयेत, घटस्फोटाचं प्रमाण वाढू नये, याची काळजी आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. बऱ्याच गोष्टी या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला चिंतन करता येऊ शकतात. फक्त मला वाटतं दैववादी दृष्टिकोन जो आहे, तो दैववादी दृष्टिकोन अलीकडच्या काळामध्ये माझ्या सगळ्याच पुरुष मित्रांनीसुद्धा आणि माता भगिनींनीसुद्धा व्यवस्थितरित्या हाताळला पाहिजे. मी म्हणून पुन्हा त्याच्यावरती भर का दिला मगापासून? माझ्या वीरशैव तत्त्वज्ञानानं काय सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडं फारसं जाऊ नये. अनेक अशा प्रकारच्या देवदेवता आहेत, काही नाही हो. मनापासून आपण भक्तिभावानं हात जोडला तरी देखील परमेश्वर एकच आहे. एकीकडं म्हणतोय आपण चराचरात परमेश्वर भरलेला आहे, आणि दुसरीकडं अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या देवदेवतांच्या नादी लागलेला आहे. पण देवदेवतांच्या नादात आपली फसवणूक कशी होते आहे हे मग अशी प्रकरणं ज्या वेळेला उघडकीस येतात का नाही, त्यावेळेला मग डोगळं अव्वा चुकीचं काहीतरी वागायला लागले. अव्वा म्हणायची वेळ त्यावेळेला आपल्याला येऊ नये. म्हणून आता कोणत्या ठिकाणी जावं आणि कोणत्या ठिकाणी जाऊ नये याचं भान आम्हाला शिक्षण देतं, आणि त्या शिक्षणाचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये रुजवला तर अशा पद्धतीनं फसण्याची किंवा कसण्याची वेळ आपल्याला येणार नाही आहे. मला वाटतं जितका वेळ माझ्यासाठी दिलेला होता तुमच्याशी सुसंवाद करण्यासाठी, ती वेळ बरोबर संपत आलेली आहे. मी फक्त शेवटी जाता जाता एक कवितेच्या 4 ओळी पुन्हा आपणासमोर ठेवतो आणि मी थांबतो. नाही हो मी नुसती नार, नाही हो मी नुसती नार, पैजेसाठी मी लाचार, सेजेसाठी आसुसणार. नाही मी नुसती मादी, नाही मी नुसती मादी, मी माणूस आदी. माणूस म्हणून झगडणार, माणूस म्हणून हसणार, आणि माणूस म्हणूनच मरणार. माणसासाठी निर्मित घाम मनुष्यातून निघे स्त्री, तीच जगाची भाग्यश्री.
मनुष्यातून निघे स्त्री तीच जगाची भाग्यस्त्री. ज्या वेना वेदना 9 महिने सोसून तुम्ही या जगाची निर्मिती केलेली असते, या विश्वाची निर्मिती केलेली असते, किंबहुना या सृष्टीची निर्मिती केलेली असते. ती सृष्टी अबाधित राहावी असं वाटत असेल तर ती तुम्हा आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. म्हणून आपण पूर्वीपासून चालत आलेल्या वेगळ्या अशा प्रकारच्या बुरसटलेल्या नजरेनं, बुरसटलेल्या दृष्टीनं माझ्या माता भगिनींच्याकडं न पाहता एक माणूस म्हणून आपण पाहू शकलो तर ही सृष्टी जी सुंदर आहे ती अधिक सुंदर बनू शकेल. आणि सुंदर बनवण्याची जबाबदारी आपण सर्व पुरुष भावाने उचलूया आणि यांना अधिक प्रगतीपथावर नेऊया. या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली संयोजकांच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण शांतपणानं ऐकून घेतलात, सहन केलात, याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय बसवण्णा. रसिक हो, स्त्रियांना अनादिकालापासून दिली जाणारी वागणूक आणि अधोगतीच्या काळामध्ये दिली जाणारी वागणूक आणि 12व्या शतकातील महात्मा बसवांनांच्या काळामध्ये दिली जाणारी वागणूक आणि आज 21व्या शतकामधील कॉम्प्युटरायझ्ड युगामध्ये डिजिटल इंडियामध्ये दिली जाणारी वागणूक म्हणजेच स्त्रियांची आजची वागणुकीची पद्धत जी आहे, उच्चशिक्षित ज्या स्त्रिया झालेल्या आहेत त्यांची स्वच्छंदी जीवन जगण्याची जी काही पद्धत आहे त्याविषयीची विश्लेषणपूर्वक असं व्याख्यान सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद सर. यानंतर आभाराचं गोडकाम उत्सव समितीच्या महिला अध्यक्षा अनुभवमाताई मानेपुरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शरणो शरणार्थी. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताह आज 4थं फूल पुष्प गुंफलेलं आहे. डॉक्टर एक मिनिट मानतेश हिरेमठ यांचा विषय होता स्त्री मुक्तीच्या शोधात आम्ही. यांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे आणि त्यांचा वेळात वेळ काढून ते आपल्याला इथं उपलब्ध झाले आहेत. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे आणि आपण सगळे श्रोते इथं आलात त्यांचे पण आभार मी व्यक्त करते. नमस्ते. धन्यवाद. गोड शब्दामध्ये गोड असं आभार प्रदर्शन अनुपमाताई मानेपुरे यांनी मांडलेलं आहे. धन्यवाद. यानंतर नेहमीप्रमाणे बसवानांची आरती होणार आहे. तत्पूर्वी आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात तो कार्यक्रम म्हणजे श्री अक्कमादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठान आयोजित विविध गुणदर्शन कार्यक्रम. तो उद्या वेळेत सुरू होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे. जेवढ्या लवकर आपण उपस्थित राहाल तेवढ्या लवकर कार्यक्रम व्यवस्थित पार पडून महाप्रसाद घेऊन आपण घरी जाऊ शकाल याची नोंद घ्यायची आहे. तरी सर्वांनीच उद्या बरोबर 6 वाजता उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. सांगली शहरातील एक नामांकित उद्योजक सागर बिजरगे व सौ बिजरगे वहिनी यांच्या शुभ हस्ते आज बसवानांची आरती संपन्न होते आहे. स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम. शरणो शरणार्थी. जय गुरु बसवेशा, जयतु जगद्गुरु बसवेशा, जंगम रूप तु बसवेशा, जगदोदारक बसवेशा, कल्याणकारी बसवेशा, कारुण्यमूर्ती बसवेशा, कायक योगी बसवेशा, कैवल्यदाता बसवेशा. जय गुरु बसवेशा, जयतु जगद्गुरु बसवेशा, निर्गुण रूप बसवेशा, निष्कलंक लिंग तू बसवेशा,
अकार उकार मकार मूलक ओंकार तुची बसवेशा पय गुरु जय गुरु बसवेशा जय तू जगद्गुरु बसवेशा परम प्रभु तू बसवेशा पतित पावन बसवेशा भक्तांचा प्राण बसवेशा भवभय तारक बसवेशा जय गुरु बसवेशा जय तू जगद्गुरु बसवेशा किंकर तुची बसवेशा शंकर तुची बसवेशा मूळ मानवाचा मदहरता महादेव तू बसवेशा जय गुरु बसवेशा जय तू जगद्गुरु बसवेशा अनुमान तू बसवेशा महत्महीयन बसवेशा शरण हृदयस्थ बसवेशा धाव धाव तू बसवेशा धाव धाव तू बसवेशा धाव धाव तू बसवेशा जगज्योती बसवेश्वर महाराज की जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय अक्मा देवी माता की जय जडे सिद्धेश्वर महाराज की दानमताई माता की हर 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 जय मंगलम जय नम पार्वते पते शिव हर 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 महादेव. विरहित असे त्रिमाकरी आनंद सुखेचे अवधारी कर्मज म्हणोनी कर्मिक म्हणती इक्सरी त्याचा करता जीवनेधारी गोरीला असे अनुवंदे ऐसिया त्रिमळा ते त्या गुण स्वरूपी संयमान ऐसिया शिवदासा जंगम पडे वासना त्याग वासनेचा कलंक विरंग वासना त्यागे निष्कलंक अशांग तोची उत्तम जंगम निरपेक्ष वनिता अपेक्ष जरी प्राप्त झाले सांग तरी अपेक्षेचे अंग तिळभरी नसे तो नित्य तृप्त अखंडेवरी धर पडिले असता त्यासी जरी कोणी नसता तोची अपेक्षित ठेवणी घेता निरपेक्षता ती उडाली आता ऐके निर्दोष दुसरा म्हणाली दोषे इंद्रिय अनुमात्रा लिंपेची ना प्रपंचीची दोष दुरता परिमाई गुण पदार्थाची पाताळादी भोगविलास नेते तो ध्यान मानस नाशिवंत जाणून सक्षणे मुक्तता तात्काळ पावे प्राण जात असता संकटी तरी असंख्य होपटेना ओटी सदा सत्य वाक्य पुढे मोठी स्वहिता लागे तरी वाचा नवे लावायची जाण पुढे सत्य केला परमार्थ बोला निभ्रांत आपली कोणाचे न दुखवावे चित्त ज्या वचने होय घातपात ते वाक्य काय करे परमार्थ बोले. बघूया चर्चा करूया थांब जरा मी पण जरा हे करतो बोलतो. ठीक आहे ठीक आहे ठीक 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 हो ठीक आहे ठीक आहे चालेल ओके ओके हो ठीक आहे चालेल.